शैलेश पांडे. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग. एवढी सर्व लोक आज गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या समोर बसले. आपलं सर्व काय साईटला करून माझ्यासाठी एवढी लोक येणं माझ्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. हा क्षण भावनिक आहे आणि भावनिक नंतर काय असतं बाबा ते पण आहे. 21 वर्षापूर्वी मी कुरिअर कंपनी स्टार्ट केली. तारीख होती 6 मार्च 1989. 6 मार्च 1989. या 6 मार्चला वर्ल्ड ट्रेड कुरिअरला 21 वर्ष झाली. माझं वय त्यावेळी 20 वर्ष देखील पूर्ण नव्हतं. तुम्ही आणखीन एक वेळा टाळ्या वाजवू शकता, कारण 6 मार्च नंतर 13 मार्च येते जो माझा बर्थडे आहे आणि त्या दिवशी मी 20 वर्षाचा झालो. आज मी 41 वर्ष आहे. या 41 वर्षामध्ये मी जे काय अनुभवलं, 41 वर्षाचं अनुभवलं, 21 वर्षाचं. 21 वर्षामध्ये जिथून मी सुरुवात केली आणि ज्याप्रमाणे मी पुढे होत गेलो, टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीकडे नोकरी करणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. आणि माझ्यासाठी नोकरी करणं म्हणजे 8 तास फुकट घालवणं आणि जाऊन तिकडे 4 तास कदाचित काम करणं, बाकीच्या वेळी मस्त तंगड्यावर करून झोपणं किंवा आपला आराम करणं, चहा पिणं किंवा काय करणं वगैरे. त्याप्रमाणे जिथे क्रिएटिव्हिटीला जरा देखील वाव नव्हता. दुसरी गोष्ट, माझ्या खिशात पैसे नव्हते की मी कोणातरी लाच देईन आणि कुठून तरी नोकरी मिळवेन. माझ्यासाठी एकच उपाय होता, एखादी प्रायव्हेट नोकरी करणं आणि आयुष्यामध्ये पुढे जाणं. लिटरली हा शैलेश तांडेल जो आज तुमच्या समोर उभा आहे 11 महिन्यासाठी लिफ्टमॅन होता. आणि त्या प्रोसेसमध्ये नंतर मग पुन्हा कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉयचे पण करत 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 एका लेवलला पोहोचलो की जिकडे वाटायला लागलं की माझ्यामध्ये काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे. मी माणसांना कनेक्ट करू शकतो, कोणाबरोबर बोलू शकतो. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कोणाशी मी संबंध चांगले ठेवू शकतो. अगदी कोणाला हसवायचं असेल, रडवायचं असेल, ते काम चांगलं करू शकतो. आणि ते करताना मार्केटिंग मध्ये थोडा थोडा शिरायला लागलं. मार्केटिंग करताना कळलं की ही गोष्ट बहुतेक जण 1 दिवस करतात, 2 दिवस करतात, तिसऱ्या दिवशी गायब होतात. बिझनेस मध्ये आलो, स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. त्यावेळी असं होतं की कुरिअरचं मला कम्प्लीट नॉलेज आहे आणि त्या नॉलेजच्या जीवावर मी खूप काय करू शकतो. पण नंतर कळलं की जेवढा मला नॉलेज आहे तेवढा पुरेसा नव्हता. त्यानंतर जिथे संधी मिळेल तिकडे शिकत गेलो. एक टिपिकल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. एक कंपनी आहे पीओबीसी, जी कुरिअरचा सर्व माल ट्रान्सफर करते, म्हणजे फ्लाईटने घेऊन जाण्याचं काम करते. त्या कंपनीने पार्टी दिली होती आणि पार्टीमध्ये मला देखील इन्व्हाइट केलं होतं. माझ्यासाठी अशा प्रकारची पार्टी ही पहिली वेळ होती. आणि मी पार्टीमध्ये गेलो, कम्प्लिटली असा एकदम चोरून अंग बसलेला की माहिती नाही यार कुठे आलोय मी. एवढी चांगली मोठी मोठी लोक आहेत, यांच्यासोबत मी कुठे बसलोय. माझ्याबरोबर एक मित्र होता, माझा सरदारजी होता. तो मस्त आराम करतो, मस्त चालला त्याचा आणि तो काम करतो दुसऱ्या कंपनीमध्ये. चुकून माझा हात एका ग्लासाला टाकला आणि तो ग्लास पडला. ग्लास पडल्यावर माझ्यासाठी असं झालेलं आहे की एकदम लाजून एकदम मरणं, त्या ग्लासामध्ये बुडून मरणं, त्याप्रमाणे झालं. त्यावेळी माझ्या हातून ग्लास कसा फुटला यार, असं व्हायला नव्हतं पाहिजे. एक तर एवढ्या लोकांच्या समोर मी आहे, एवढी मोठी पार्टी आहे आणि माझ्याकडून हलगर्जीपणा असा झाला आणि आवाज डोके असं वाटायचं की नाही यार पार्टी सोडून निघून जावं. दुसऱ्या दिवशी आणि ते जे पार्टीचे होस्ट होते मला कम्फर्टेबल करत होते की अरे मिस्टर तांडेल, ऑलराईट, परफेक्टली ऑलराईट, नो इश्यू. पण माझ्यासाठी ती गोष्ट
बरोबर नव्हती. दुसऱ्या दिवशी माझा आणखीन एक सर्वांनी मित्र आहे, मी त्याला ही गोष्ट सांगितली, यार कल ऐसे हो गया था यार. त्याने त्याच्या ठेवणीतल्या जेवढ्या शिव्या होत्या तुम्ही विचार करू शकता, काही तेवढ्या सर्व त्या सर्व शिव्या त्याने मला धरून टाकल्या आणि मला बोलला, शैलेश तिकडे आलेली लोक कदाचित ब्लूडार्ट मध्ये काम करणार असतील, बीएचएल मध्ये काम करणार असतील, कदाचित महिन्याला त्यांचा पगार 20,000 रुपये असेल आणि तू बिझनेस करून कदाचित फक्त 2,000 कमवत असशील, पण ते लोक दुसऱ्या कामासाठी नोकरी करतात आणि तू बिझनेस करतोयस. तो फरक आहे. तू स्वतःसाठी जगतोयस ना किंवा लिव्हिंग फॉर पॅशन. दिस पीपल आर लिव्हिंग फॉर टेन्शन. आणि त्या दिवशी ते ऐकल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी मी माझ्यातल्या त्या बिझनेसमॅनला कमी करत होतो. आणि कारण होतं मी 12वी शिकलेलो आणि ते पण नाईट कॉलेज मधून 42% मध्ये पास झालो होतो. एसएससी ला एकदा फेल झालो होतो, एकदा 9वीला फेल झालो होतो. एवढा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स येणार कुठून? पण जे पण मी करत होतो त्या गोष्टीमधून एक एक गोष्ट शिकत गेलो. पण त्या दिवशी माझ्या आयुष्याचा टर्नाराउंड होता. कारण त्या दिवशी एक शैलेश कांडेल संपला होता आणि एक बिझनेसमॅन जन्माला आला होता. गेल्या 21 वर्षामध्ये मी जे पण काय पाहिलं, जे अनुभवलं, प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवावर होती, प्रत्येक गोष्ट. आणि एक सवय जी मला नेहमी पुढे घेऊन गेली आणि ती सवय होती टोपी काढायची आणि फेकून द्यायची भिंतीच्या पलीकडे, जे होईल ते बघून घेऊ. एकदा टोपी तिकडे गेली का भिंत क्रॉस करायलाच पाहिजे, दुसरा मार्ग नसतो. आणि मी प्रत्येक वेळी माझे सर्व बॅकडोर्स, सर्व मागचे दरवाजे बंद करत गेलो. प्रत्येक गोष्ट अगोदर डिक्लेअर करत गेलो की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. मोठेपणा नाही, पण ही गोष्ट फक्त एकासाठी करत गेलो की एकदा कधी गोष्ट लोकांना सांगितली, एकदा कधी गोष्ट लोकांना कळली की माझा मागे पळण्याचे सर्व रस्ते बंद झालेले असतात. आणि मी ती गोष्ट नेहमी इन्शुअर करतो. सर्च लाईट होते, जसं माझ्या मित्रांनी की माझी स्तुती केली, थँक्स. ते सर्व तुमच्या प्रेमामुळे तुम्ही बोलताय आणि मी मानतो पण तसं की मी तसं आहे. थँक्यू. जेव्हा मी थर्ड बिझनेसचा विचार केला त्यावेळी डोक्यात एकच गोष्ट होती की मी लोकांसाठी काय करू शकतो, मी लोकांसाठी काय करू शकतो. कारण गेल्या 21 वर्षांमध्ये लोकांनी मला भरपूर दिले. तुम्हाला काय वाटतं, मी तो बिझनेस मागायला जायचो वगैरे कस्टमरकडे, तर कस्टमर फक्त माझे क्वालिटीज बघून मला बिझनेस द्यायचं, खूप सारे द्यायचे. पण त्यावेळी तिथे कित्येक वेळा मराठी माणसं असायची जी बोलायची, अरे यार आपलाच मराठी माणूस आहे यार, याला धंदा दिला पाहिजे. ह्या मुलाला यार एवढा स्वतःच्या जीवावर धंदा करतोय पण धंद्यामध्ये उतरायला तयार नसतो, हा मुलगा बिझनेस मध्ये उतरला, याला बिझनेस द्यायला पाहिजे. आणि कित्येक लोक अशी होती जे माझ्या बाजूने उभे आहेत. आणि एवढ्या वर्षानंतर कुठेतरी परतफेड करावी लागते. प्रत्येक गोष्टीत मी स्वतःसोबत हे नाही करू शकत की मला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. भरपूर भेटलं मला, भरपूर भेटलं, भरपूर प्रेम भेटलं, प्रत्येकाने रिस्पेक्ट दिली, सर्व काय झालं. त्यावेळी फक्त एकच होतं की मी लोकांना ही गोष्ट परत कशी देऊ शकतो. माझ्या 21 वर्षाचा आढावा घेतल्यानंतर विचार केला की जर मी जे पण चढ उतार पाहिले आयुष्यामध्ये, 25 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी मुंबईमध्ये बहुतेक जण जे पण गिरणी कामगार वगैरे जे बेकार झाले होते, त्यामुळे मुंबईची परिस्थिती कंप्लीट बिघडलेली होती. आजच्या रेटला खूप जण शिकतायत, पुढे जात आहेत, मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. अगदी सिटी बँक नासासारख्या ठिकाणी अध्यक्षपदी आहे मराठी माणूस. त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. पण त्यावेळीच्या त्या परिस्थितीमध्ये देखील कदाचित एक गरज म्हणून मराठी माणसाने सेक्युरिटी हा शब्द परवडीचा बनवला असेल की त्याच्या पुढे नाही माणसा मला